माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. A simple way to fall in love with physics. Let's solve neat numericals on Faraday's law and Lenz's law. So, beta, first numerical we are having 800 ton coil of effective area 0.05 meter square is kept perpendicular to the magnetic field. एक coil magnetic field ला कशी ठेवली बेटा? Perpendicular. ठीक आहे. magnetic field पण दिलंय. When the plane of the coil is rotated by 90 degree about any of its coplanar axis, म्हणजे plane of the coil was rotated by 90. कसं about it any of its coplanar axis, तिच्या plane मधल्या axis च्या about in this time interval EMF induced किती? So you can see number of turns are 800. area of the coil is given. magnetic field हे बघ ज्या field मध्ये ठेवलंय ते दिलंय. डेल्टा टी टाइम इंटरवल दिला बेटा आपल्याला, राईट. मग आता मला सांगा, ही जी कॉईल आहे ही इनिशियली सपोज ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवली इन दिस वे. सपोज आपण इमॅजिन करू की रेक्टेंग्युलर कॉईल आहे आपली, मॅग्नेटिक फील्ड क्रॉस आहे म्हणजे गोइंग इन, आणि मग कॉईल अशी ठेवली. आता काय होईल, मस्त पैकी सगळं फ्लक्स त्या कॉईल मधनं पास होईल. सो मॅक्झिमम फ्लक्स विल पास. येस ऑर नो बेटा? सो फाय चा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो काय रे बेटा? मी फाय इनिशियल म्हणू या केस मध्ये, फाय इनिशियल एन बी ए कॉस थिटा हा फॉर्म्युला आहे की नाही बेटा? आता एन नंबर ऑफ टर्न्स आर 800, मॅग्नेटिक फील्ड इज 5 into 10 ची पॉवर -5, एरिया ऑफ द कॉइल इज 0.05 आणि कॉस ऑफ थिटा इज 0. वाय? बिकॉज एरिया वेक्टर पण आत, मॅग्नेटिक फील्ड पण आत, अँगल इज 0. ठीक आहे. सो हा 5 आणि हा 0.05 विल बिकम 0.25 आणि अच्छा नाही का आलं, 800 इंटू 5 गुणिले काय होईल 5 into 0.05 आणि 10 ची पॉवर -5. मग आता 800 गुणिले 0.25 हे 2 डेसिमल पॉईंट अलीकडे ये, इथून 2 डेसिमल पुढे जा, 25 गुणिले 8 विल बिकम 200 गुणिले 10 ची पॉवर -5 ला मी असलो का 2 into 3. बघ ना, 2 डेसिमल पॉईंट अलीकडे ये, 2 वरती ऍड कर. यस युनिट इज वेबर. क्लिअर आहे बेटा? हे झालं फाय इनिशियल. बेटा मला सांग फायनल काय होईल रे? समजा ही जी कॉईल आहे हिला रोटेट केलं, कसं? इन दिस वे. आता एरिया वेक्टर तिकडे होईल ना हिचा. पहिले अशी होती, मस्तपैकी सगळं फ्लक्स गेलं, तिच्या कोप्लॅनर ऍक्सिसच्या अबाउट 90 ने अशी केली. आता काय होईल? काहीच जाणार नाही. अशी होती तेव्हा सगळं फ्लक्स गेलं. आता काय झालं? अँगल बिटवीन एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड हॅज बिकम 90. सो बच्चा जे फायनल फ्लक्स आहे विल बिकम 0. किती होईल फ्लक्स? 0. आणि मग आता आपल्याला माहिती आहे E इज इक्वल टू d∅dt. डेल्टा फाय बाय डेल्टा टी आउट ऍव्हरेज. कशामुळं? तर कॉइलची पोझिशन चेंज झाली ना. आय एम रायटिंग मॅग्निट्यूड फॉर्म ओनली व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता म्हणजेच काय रे बेटा? फाय फायनल मायनस फाय इनिशियल अपॉन डेल्टा टी. ठीक आहे. चला आता व्हॅल्यूज टाकून द्या. सो बेटा फायनल फ्लक्स इज 2 into 10 ची पॉवर -3. जो टाइम इंटरवल आहे तो 0.1 आहे. मग ह्या 0.1 ला मी असलो का 10 ची पॉवर -1. अरे बघ ना राव, हा जो 0.1 आहे 10 ची पॉवर -1 सेकंद. म्हणजेच बेटा जे फायनल आन्सर आहे ते होईल 2 into 10 ची पॉवर हा -3, कालचा एक प्लस होईल -2, राईट? ओके, विच विल बी 0.02 volt. So this D will be correct one. Get screenshot. बालमित्रांनो, we have question second from NEET 2015. An electron moves on straight line path xy as shown in the figure. The ABCD is the coil adjacent to path of electron. ABCD त्या रस्त्याच्या जवळ कॉईल आहे. व्हॉट विल बी डायरेक्शन ऑफ करंट इफ एनी इंड्युस्ड इन द कॉईल? जर का ह्या कॉईल मध्ये करंट असेल तर त्याची डायरेक्शन काय? आता आपल्याकडे 4th ऑप्शन्स दे हॅव गिवन ADCB. ADCB अच्छा म्हणजेच काय? क्लॉकवाईज. करंट विल रिव्हर्स इज डायरेक्शन इफ इलेक्ट्रॉन गोज पास द कॉईल. करंट म्हणजे कॉईल पासून दूर गेल्यावर इट विल रिव्हर्स द डायरेक्शन. अच्छा, नो करंट इंड्युस्ड येतो ना इन्साफी हे माय लॉर्ड. करंट इंड्यूस होईल का नाही? लेटेस्ट सी. आणि मग ABCD म्हणजेच अँटी, म्हणजे क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे का? करंटच येणार नाही का? करंट रिव्हर्स करेल डायरेक्शन. तर बालमित्रांनो, हा जो इलेक्ट्रॉन आहे हा मस्तपैकी कॉईलच्या जवळ चालला, तर मग मला सांग
when he will approach the coil, current will flow from the coil. मग हा इलेक्ट्रॉनचा रस्ता, तर this will be current बालमित्रांनो. If this is the current, magnetic field will be there, which means flux will be linked with the coil. Magnetic यासोबत फ्लक्स एकदा लिंक झालं बरं का, इलेक्ट्रॉन जवळ गेल्यामुळे जास्त फ्लक्स लिंक होईल, तर इनिशियल डायरेक्शन कॅन आय से इट विल बी अँटी क्लॉकवाईज बालमित्रांनो. मी कॉईल आणि मॅग्नेट एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, येस ऑर नो. In order to oppose this, it has to give direction in this way, like anti-clockwise outside. ओके, मग आता जर का हा इलेक्ट्रॉन दूर गेला, ओके, मग करंट काय करेल, इट विल रिव्हर्स द डायरेक्शन, नाही का. दूर गेल्यानंतर अगोदर अँटी आणि नंतर क्लॉकवाईज. मी काय केलं, अगोदर अँटी ड्र इन दिस वे आणि नंतर क्लॉकवाईज आर द टू केसेस. सो बच्चा दॅट बी इज करेक्ट. चलो थर्ड क्वेश्चन बेटा, नीट 2012. A coil of resistance 400 ohms is placed in the magnetic field. एक कॉइल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवली जिचा रेजिस्टन्स हा आहे. इफ मॅग्नेटिक फ्लक्स फाय लिंक्ड विथ द कॉइल व्हॅरीज विथ द टाइम टी एज दिस. सो बच्चा फाय एज अ फंक्शन ऑफ टाइम हॅज बीन गिवन, म्हणजे काय करावं लागेल, इन्स्टंटेनियस वाला फॉर्म्युला वापरावा लागेल. करंट इन द कॉइल ऍट दिस पर्टिक्युलर सेकंड. करंट विचारला, ईएमएफ नाही विचारला, करंट विचारला. मग काय अडचण नाही बेटा, एक काम किया जाए, E is equal to, we people know that minus d phi by dt, but magnitude form we can write d phi by dt, which means d by dt of who is phi, it is 50 t square plus 4, 50 into t square is 2t plus 4 चा 0. So बच्चा this is the 100t, right? EMF we have got it as a function of time, right? But we want current. Mata EMF, E is nothing but potential difference. So IR is 100t. यात मला रेजिस्टन्स दिला त्यांनी, हे बघा 400, which means I into 400 is 100t, which means बेटा I is equal to टुचुक 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 टुचुक, हा 4 खाली जाऊ द्या. So can I write t by 4. आता current at t is equal to 2 seconds, current when t is 2 seconds will be 2 by 4, which means 1 by 2, which means according to options can I write 0.5 ampere, 0.5 ampere. बाल मित्रांनो क्वेश्चन नंबर 4th नीट 2012 चा क्वेश्चन आहे. इन अ कॉइल ऑफ द रेजिस्टन्स 10 ओहम, एखादी कॉइल आहे लेटेस्ट सर्क्युलर रेक्टँग्युलर, तिचा रेजिस्टन्स 10 ओहम आहे. इंड्युस्ड करंट डेव्हलप्ड बाय चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स, अर्थात आपल्याला माहिती आहे फ्लक्स कमी होणे जास्त होणे हे जे चेंज आहे, तर याच्यामुळे जो करंट इंड्यूस झाला, तर हा असा डायग्राम मध्ये आपल्याला दाखवलाय ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. द मॅग्निट्यूड ऑफ चेंज इन द फ्लक्स थ्रू द कॉइल इज डेल्टा फाय. काढायचा, व्हेरी इझी क्वेश्चन. हॉरिझॉन्टली टाइम, व्हर्टिकली करंट दिला, इट इज ओके. मोस्टली अख्ख्या फिजिक्स मध्ये हॉरिझॉन्टली टाइम असतो, व्हर्टिकली कुठलाही फंक्शन असू द्या. व्हेनेवर द ग्राफ इज गिवन, डू वन थिंग, मल्टिप्लाय व्हर्टिकल फंक्शन बाय हॉरिझॉन्टल फंक्शन, यू विल गेट एरिया अंडर ग्राफ. आर यू अंडरस्टँडिंग? सो नेहमी फिजिक्स मध्ये हे करा, ओके. एरिया अंडर कर्व, ओके. एरिया अंडर कर्व, कर्व म्हणजे अर्थात ह्या लाईनच्या खाली कधी कधी कर्व असेल, काय जे असेल, तर तो काय येईल बेटा, आय इंटू टी गुणाकार करा. आणि आपल्याला माहिती आहे करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, आहे की नाही. आय इज क्यू बाय टी, बघ ना, आय ला टाक क्यू बाय टी, येस ऑर नो बेटा. सो इफ आय राईट दिस वे, डेल्टा क्यू बाय डेल्टा टी, ओके. आणि हा डेल्टा टी, right, delta q, delta t, delta cancel. So area under graph will be delta q. So I will actually get delta q as area of given triangle. आता समजलं बेटा, फिजिक्स मध्ये ही गोष्ट नेहमी करा, वर्टिकल फंक्शन हॉरिझॉन्टल फंक्शन गुणाकार करा, यू विल गेट डेल्टा क्यू over here as area of the triangle, 1/2 base into height. So 1/2 बेटा बेस आहे 0.1 आणि हाईट आहे 4, ऍग्री. सो हा बे दुने 4 आणि 0.1 इंटू 2 विल बी 0.2 चार्ज आहे, विच इज इन कुलोम. ठीक आहे. आपल्याला काढायचं चेंज इन द फ्लक्स. जो ईएमएफ जनरेट होतो बेटा, आपल्याला माहिती आहे की डेल्टा फाय बाय डेल्टा टी, आणि काढायचंय का आपल्याला, बघ ना, चेंज इन द फ्लक्स, आहे की नाही, मॅग्निट्यूड ऑफ चेंज इन द फ्लक्स. म्हणजे डेल्टा फाय काढायचा बेटा. या डेल्टा फायला मी लिहू का, ई डेल्टा टी. ई ला मी लिहू का बेटा, आय आर इंटू डेल्टा टी.
आईला लिहू का बेटा डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी आय मीन रायटिंग इन द एव्हरेज फॉर्म राईट इंटू आर इंटू डेल्टा टी ह्या डेल्टा टीला हा डेल्टा टी गेला फक्त आयला डेल्टा किंवा डेल्टा टी लिहितात सो डेल्टा क्यू इंटू आर बेटा डेल्टा क्यू वी हॅव फाउंड विच इज 0.2 छोटासा चार्ज आणि रेजिस्टन्स यू कॅन सी 10 राईट रेजिस्टन्स वॉज 10 सो 10 इंटू 0.2 हॅज बिकम 2 वेबर्स मध्ये काढा असं ते ऑलरेडी बोलले होते आन्सर इज 2 सच ए इझी क्वेश्चन इट वॉज बेटा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 फ्रॉम नीट 2010 a conducting circular loop is placed in the uniform magnetic field B is equal to 0.05 Tesla with its plane perpendicular to loop. So बेटा एक कंडक्टिंग सर्क्युलर लूप सर्क्युलर आहे प्लेनला परपेंडिक्युलर आहे असं म्हणल्या तुम्हाला हे इमॅजिन व्हायला पाहिजे सपोज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ द फोर्स आर गोइंग इन आणि मग एखादी सर्क्युलर लूप ही अशी आपण ठेवली त्याला परपेंडिक्युलर राईट द रेडियस ऑफ द लूप इज मेड टू श्रिंक तिची रेडियस आहे ना ती श्रिंक म्हणजे कमी 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 होतीये राईट आणि ते कमी होण्याचा काय दिला बेटा आपल्याला तिची रेडियस आहे ती कमी कमी होण्याचा रेट दिला 1 mm प्रति सेकंद ओके हा सेकंदाला 1 mm एवढी रेडियस होती हा रेट दिला ईएमएफ इंड्यूस किती असेल तर बेटा मी एक काम करतो ईएमएफ काढायचं आहे ना मग मला सांग ई इज इक्वल टू वी पीपल नो दॅट आता डेल्टा फाय का डी फाय रेट दिलेला आहे इन्स्टंटेनियस आहे सो मी डी फाय बाय डी टी इन्स्टंटेनियस घेतो समजतं बेटा मॅग्निट्यूड आय हॅव रिटर्न बर मग आता दिस इज इक्वल टू जे फाय आहे ते आपल्याला माहिती आहे बी ए कॉस थिटा अँड थिटा इज 0 नाही का एरिया वेक्टर कॉइलचा आतमध्ये फील्ड आतमध्ये राईट सो मॅक्सिमम फ्लक्स फाय विल बी बी ए सो बेटा डी बाय डी टी ऑफ बी ए मग आता मला सांगा मॅग्नेटिक फील्ड इथं अख्ख्या सिलेबस मध्ये कॉन्स्टंट विल नॉट चेंज द मॅग्नेटिक फील्ड सो बेटा दिस बी इज कॉन्स्टंट बट बेटा रेडियस इज चेंजिंग which means area will change ना अरे yes or no बेटा radius is changing and because of that area of the coil will change म्हणजे काय होईल कमी होईल नाही का डन कमी होण्याचा रेट त्यांनी दिला dr by dt dr by dt 1 mm मी असं लिहू का 10⁻³ मीटर पर सेकंद 1 mm पर सेकंद आहे मी mm चे मीटर केले राईट मग बेटा दिस ई विल बी जो कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घ्या जो विद्यार्थी कॉन्स्टंट आहे कुठल्याही प्रकारचं परिवर्तन करत नाही अभ्यास करत नाही तो स्पर्धेच्या बरोबर बाहेर फेकला जाईल इन दिस वे बेटा बी को बाहर लिया जाए एंड डी बाय डी टी ऑफ एरिया काय रे डी बाय डी टी एरिया इज पाय आर स्क्वेअर सर्क्युलर आहे ना पाय आर स्क्वेअर त्या बीच्या सोबत पाय पण बाहेर येईल का नाही बेटा आणि मग डी बाय डी टी ऑफ आर स्क्वेअर विल बी 2r इंटू डी आर बाय डी टी ओके एवढा तर डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे राव एक्स ची पॉवर एन चा डेरिव्हेटिव्ह काय एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 ओके सगळ्या व्हॅल्यू आहेत येस सर मग आता मला सांग ई वेन आर इज 2 सेंटीमीटर म्हणतायत ना राईट वेन आर इज 2 सेंटीमीटर तर बी ची व्हॅल्यू टाक 0.025 टेस्ला पाय इंटू 2 इंटू पाय मी का ठेवतोय बघ ना ऑप्शन मध्ये पाय इंटू आर 2 सेंटीमीटर मग मी 2 गुणिले 10 ची पॉवर -2 आणि dr बाय dt बघ 10 ची पॉवर -3 ओके सो बेटा दॅट ई विल बी बेदुने 4 25 चोक 100 सो 0.1 पाय हे बघ ना बेदुने 4 25 चोक 100 3 डेसिमल 0.1 पाय 10 ची पॉवर -5 परंतु हे व्होल्ट मधलं हे जे आन्सर इथं मायक्रो आहे मग एक काम करायचं 10 ची पॉवर -5 आहे अजून एक वजा कर तर इकडनं एक घर पुढे जा 1 डेसिमल 1 पुढे जा 0.1 पायचे होतील पाय इंटू 10 ची पॉवर -6 व्होल्ट राईट सो बघ ना 1 डेसिमल पॉइंट पुढे जा 1 होईल परफेक्ट पाय मायक्रो व्होल्ट बी विल बी द आन्सर बेटा क्वेश्चन नंबर 6 फ्रॉम नीट 2010 a rectangular a square a circular and an elliptical all in xy plane are moving these are loops हा बेटा loops ठीक है ना एक रेक्टेंगुलर है एक स्क्वेयर है एक सर्कुलर एंड इलिप्टिकल लूप्स
all in the xy plane are moving out of the uniform magnetic field. They are moving out. Okay, magnetic field पासून बाहेर निघतायत with constant velocity. V is vi cap. Okay, I cap means suppose x direction in this way, y this way, right? So बाहेर निघतायत in this way. The magnetic field is directed along negative z axis. Magnetic field negative z ला आहे. मग काम करूया. Can I say in this way? Suppose बघ ना, हा x axis, हा y axis आणि हा z. मग निगेटिव्ह झेड कुठे झाला बेटा? आतमध्ये, राईट? म्हणजे जे मॅग्नेटिक फील्ड आहे आपण नेहमी दाखवतो हे त्या टाइपचं आहे. हे मला सांगायचं होतं, एक्स च्या वाय कॅप, राईट? मग एक एक लूप एकदा रेक्टेंग्युलर घेऊ आपण, बरं का? नीट लक्ष द्या, त्यांना बाहेर काढायचंय. द इंड्युस्ड ईएमएफ ड्युरिंग द पॅसेज ऑफ दिस लूप्स, बाहेर निघताना जो इंड्युस्ड ईएमएफ विल नॉट रिमेन कॉन्स्टंट फॉर, जो ईएमएफ आहे ना डी5 बाय dt, हा जो रेट आहे हा कॉन्स्टंट कोणासाठी नसेल, कोणासाठी असेल आणि कोणासाठी नसेल. त्यापैकी कोणासाठी नाहीये, आर द फोर ऑप्शन्स गिवन: सर्क्युलर, इलिप्टिकल किंवा ओनली इलिप्टिकल, एनी ऑफ द फोर, आणि रेक्टेंग्युलर, सर्क्युलर, इलिप्टिकल. फील घेऊ आपण. हे फील्ड आतमध्ये बेटा, राईट? मी डायग्राम पुसतो, थोडा फील आला ना, एक्स वाय झेड. तर निगेटिव्ह झेड आपण आत दाखवला, ठीक आहे? आता मी 4 डायग्राम्स काढतो आणि 4 मध्ये लूप्सला बाहेर काढू आपण. हे बघ बेटा, मॅग्नेटिक फील्ड इज इनसाइड, राईट? आता मला सांग, समजा ही एक लूप आहे, कशी? हे बघ, ही रेक्टँग्युलर वाली. ह्या लूपला मी जेव्हा फील्डच्या बाहेर काढणार आहे, काय करणार आहे? मी खेचत खेचत छिक 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 हे असं बाहेर जर का काढतोय, राईट? समजा मी हिला ओढली आणि फील्डच्या बाहेर काढली, ही अशी मुवमेंट मी केली बेटा, मी त्या लूपला बाहेर काढलं, राईट? सो प्रति सेकंद फील्डच्या बाहेर व्हॉट यू पीपल विल ऑब्झर्व बेटा, हे बघ ह्या ज्या स्ट्रिप्स आहे, ओके, हे बघ dx dx असं म्हणू आपण, राईट? हे बघ ना, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद, राईट? 1 2 3 4. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? पहिल्या सेकंदात हे बघ एवढी स्ट्रिप बाहेर आली, इट वॉज पुल्ड अवे ना. दुसऱ्या सेकंदात हे बघ ही स्ट्रिप बाहेर आली, तिसऱ्या सेकंदात हे बघ ही स्ट्रिप बाहेर आली. गेटिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू से? चौथ्या सेकंदात हे बघ ही स्ट्रिप बाहेर आली. सो जी स्ट्रिप 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 बाहेर येणार, तर ईएमएफ, इंड्युस्ड ईएमएफ हॅज टू बी कॉन्स्टंट फॉर दिस. आर यू एग्री? हा. मग आता आपण दुसरी समजा स्क्वेअर घेतली बेटा. कोणती घेतली? स्क्वेअर लूप घेतली. ओके, यू कॅन सी दिस इज दी स्क्वेअर. बेटा याच्या बाबतीत सुद्धा तीच गोष्ट होईल ना. हे काय, तुम्ही जर का फील्डच्या बाहेर घेणार तर यू कॅन सी पहिला सेकंद, दुसरा सेकंद, तिसरा सेकंद, अरे स्ट्रिप स्ट्रिप बाहेर पडले, स्ट्रिप 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 स्ट्रिप, सेम एज लाईक दिस. गेटिंग? रेक्टेंग्युलर स्ट्रिप स्ट्रिप. सो याच्यासाठी पण कॉन्स्टंट, याच्यासाठी पण कॉन्स्टंट, राईट? टिक करतो. रेक्टेंग्युलर साठी यस, स्क्वेअर साठी यस. त्यानंतर बेटा सर्क्युलर. मग आता या फील्ड मध्ये ना बेटा आपण एक गोल लूप घेऊ. ओके, फील्ड मध्ये आहे गोल लूप. आता ही सर्क्युलर लूप मी जर का बाहेर काढली, हिला बाहेर खेचतो मी, ठीक आहे ना? व्हॉट विल हॅपन बेटा? मी बाहेर काढल्याच्या नंतर चेक 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 चेक, राईट? समजा अशी बाहेर खेचली तर बेटा प्रति सेकंद, इफ यू सी, प्रति सेकंद पहिल्या सेकंदाला बघ एवढी स्ट्रिप, दुसऱ्या सेकंदाला एवढी स्ट्रिप बाहेर आली. सो व्हॉट विल ऑब्झर्व? पहिली स्ट्रिप थोडी मोठी आहे, त्यापेक्षा दुसरी छोटी, अजून छोटी, अजून छोटी, अजून छोटी, दिस वे, राईट? सो सर्क्युलर साठी इज नॉट कॉन्स्टंट. ह्या स्ट्रिपचा एरिया प्रति सेकंद इज नॉट कॉन्स्टंट. सो ईएमएफ इंड्युस्ड विल नॉट बी कॉन्स्टंट फॉर दॅट. चला इलिप्टिकलची केस घेऊ आपण. समजा एखादी इलिप्टिकल लूप आहे. सिमिलरली हिला तुझ्या बाहेर खेचशील ना बेटा, सो प्रति सेकंद इफ यू ऑब्झर्व, राईट, छोटा 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 हा एरिया बघ ना, छोटा छोटा होत जातोय ना, नॉट कॉन्स्टंट. सो जे सर्क्युलर साठी तेच ह्याच्यासाठी. सो इट विल रिमेन कॉन्स्टंट फॉर रेक्टेंग्युलर अँड स्क्वेअर, नॉट फॉर सर्क्युलर अँड इलिप्टिकल, नॉट फॉर सर्क्युलर अँड इलिप्टिकल. A option is correct. Yes, in short. 7th question from NEET 2009. A conducting circular loop is placed in the uniform magnetic field of 0.04 Tesla with its plane perpendicular to the magnetic plane. म्हणजेच मॅग्नेटिक फील्डला ती परपेंडिक्युलर ठेवली, सर्क्युलर आहे. ओके सर, हे जवळपास मगाशी सम होतं, हे त्याच टाइपचं सम आहे. एक सर्क्युलर फील्ड मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवली. रेडियस ऑफ द लूप स्टार्ट श्रिंकिंग ऍट एक्झॅक्टली त्या टाइपचं की बेटा डी आर बाय डी टी
2 mm per second म्हणजे 2 गुणिले 10⁻³ मीटर पर सेकंद असं मी लिहितो या मध्ये. द इंड्युस्ड ईएमएफ व्हेन रेडियस इज 2 सेंटीमीटर. व्हेरी इझी. काय करणार आपण बेटा? E इज इक्वल टू d∅/dt. अच्छा, आता इन्स्टंटेनियस घ्यायचा का काय घ्यायचा? हा, हे सेम मगासारखं आहे, इन्स्टंटेनियस घ्यावं लागेल. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स, अरे सर नो, रेट ऑफ चेंज ऑफ श्रिंकिंग ऑफ द रेडियस दिलं ना आपल्याला. ही जी रेडियस आहे बेटा श्रिंक होते. येस ऑर नो? सो दिस फॉर्म्युला ओनली वी आर सपोज टू यूज. ओके सर. मग आता d/dt ऑफ दिस फाय. ओके, फाय विल बी BA. Why? बघ ना, area of the coil is inside, magnetic field also inside, same as like previous one. So बच्चा d/dt of the phi will be BA. And I have already mentioned in the whole syllabus, magnetic field has been kept constant. Nobody will give you that it is changing. Magnetic field constant है, but beta R changing. Radius change होत असेल ना बेटा, एरिया चेंज होईल का नाही? यस सर, एरिया विल ऑल्सो चेंज. सो बेटा जी कॉन्स्टंट टर्म आहे तिला बाहेर घ्या. सो बी बाहेर आला. d/dt ऑफ ए, वी नो d/dt ऑफ एरिया इज पाय स्क्वेअर बिकॉज लूप इज सर्क्युलर. b इंटू पाय बाहेर आला. d/dt ऑफ r स्क्वेअर, r स्क्वेअरचा 2r dr/dt. आणि आता e when the radius is 2 centimeter, right? When r is 2 centimeter, तर b किती बेटा? 0.04 टेस्ला. पाहिला तसंच ठेवा, कारण की ऑप्शन्स मध्ये पाय इंटू 2 इंटू जी आर आहे ना ती 2 सेंटीमीटर आहे, मग मी 2 गुणिले 10⁻⁻². मग हे सेंटीमीटरचे मीटर झाले ना, आहे की नाही? आर आणि dr/dt लिहा 2 इंटू 10⁻³ बस. काय आन्सर पण टिक करा. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 चोक 32. सो दिस ई विल बी, हे 2 डेसिमल पॉइंट, सो 0.32 पाय आणि 10⁻⁻5 व्होल्ट. वन्स अगेन ऑल द आन्सर्स आर मायक्रो व्होल्ट. म्हणजेच हा जो -5 आहे त्यातनं अजून एक वजा करा, -6 होईल. इथनं एक डेसिमल पॉइंट पुढे जा. सो बच्चा 3.2 पाय इंटू 10⁻⁻6 व्होल्ट, which means 3.2 पाय मायक्रो व्होल्ट. क्या स्क्रीनशॉट? Okay, beta 81 from NEET 2008. A circular disc of radius 0.2 meter is placed in the uniform magnetic field of induction 1 by pi Weber per meter square in such a way that its axis makes angle of 60 degree with B. Axis makes angle 60 degree with B. Very important. Magnetic flux linked with the disc is. So beta magnetic field सोबत जी कॉइल आहे कशी आहे? सर्क्युलर. ओके बेटा, ही जी गोल कॉइल आहे ना फील्ड सोबत 60 बनवते. फिर क्या किया जाए? ही एक डायग्राम असा फील देऊ मी तुला की हा बी वेक्टर आहे नाही का, हॉरिझॉन्टल. मग कॉइल अशी ठेवली गोल तर तिचा एरिया वेक्टर काय बनवल? 0. बट इट इज मेकिंग 60. सो कॅन आय से अशी करतो, अशी आहे ना, अशी बनवतो. गेटिंग? अशी अशी केली, राईट? सो विच मीन्स तो जो सर्कल आहे, इफ आय ड्रॉ इन दिस वे ना बेटा, can I say area vector will be directed this way, right? Okay, so that this area vector is making the angle of 60 degree with magnetic field. मग काय करायचं? त्याचा जो कंपोनंट आहे बेटा रिझॉल्व्ह करायला, चेक 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 चेक, आणि कुठे घ्यायला? इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड. काय होईल हा कंपोनंट? a cos 60. चिटकलेला कंपोनंट आहे ना, a cos 60. क्लियर आहे? You people know this basic concept. So बच्चा over here that phi क्या होईल बेटा? B A cos of theta. So according to this formula, do we have B? Yes sir, 1 by pi. But area of the coil circular na, pi r square I will write into cos of theta is 60. समजते ना? B A cos 60, right? जसं समजून घ्यायचं तसं समजून घ्या. इज इक्वल टू आर इज 0.2 बेटा, सो 0.2 इंटू 0.2 इंटू cos 60 इज 1/2. भाग द्या 0.1. आता हे 0.2 हे 0.1, कॅन आय से 0.02. काय काढलं मी? 5
वेबर, बरोबर का नाही? सो 0.02 वेबर आहे का? ए ऑप्शन इज करेक्ट वन. बालमित्रांनो, क्वेश्चन नंबर 9 फ्रॉम नीट 2004. The magnetic flux through a circuit of resistance R changes by the amount delta phi in the time delta t. Then the total quantity of electric charge Q that passes any point in the circuit during time delta t is represented by such a easy question. Beta, आला तो मज्जाच मज्जा है. It is simply the formula delta phi upon R. Sir, कहना क्या चाहते हो? कहाँ से आ गया सर? We have already proved in the theory and I will prove it for you. कारण की माझ्या लाडक्या बालमित्रांनो, E is delta phi by delta t. This is happening in the only average case. Instantaneous मध्ये होऊ शकत नाही. So बच्चा, Q पाहिजे आपल्याला. मग मी लिहू का? E will be IR as delta phi upon delta t. Current is the rate of flow of charge. So that's why मी असं लिहू का? This implies Q by delta t. Delta Q by delta t किंवा Q by delta t लिहितो into R is equal to delta phi upon delta t. ह्या delta t ला हा delta t खाईल. आणि बच्चा, this implies your charge Q will be R divide होईल. So delta phi upon गुणिले 4 भागिले. घ्या स्क्रीनशॉट.